दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी, खेड शहरावर पुराचं संकट येण्याची टांगती तलवार। दापोलीतील टाळसुरे येथे घराला पाण्याचा वेढा, 6 जणांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश। संततधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेजना सुट्टी। दापोली मतदारसंघात उबाटा गटाला मोठं खिंडार। सविस्तर वृत्त। गेल्या 2 दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीनं रविवारी सायंकाळी धोका पातळी ओलांडली। यामुळे खेड शहरावर पुराचं संकट येण्याची टांगती तलवार आहे। गेल्या 8 दिवसापासून इशारा पातळीवरून वाहणाऱ्या जगबुडी नदीनं अखेर रविवारी सायंकाळी धोका पातळी देखील ओलांडली। यामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। खेड नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासन सज्ज असून जगबुडी नदीच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत। खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी जगबुडी नदी किनारी असलेल्या अलसुरे गावाला भेट देऊन पाहणी करत येथील नागरिकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। तसेच संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला देखील तयार ठेवलं आहे। त्याचप्रमाणे पुरापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील साहित्य देखील सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे। पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र पुन्हा पावसाने जोर धरला तर खेडवासियांवर पुराचं संकट उद्भवण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। गेल्या 4 दिवसापासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दापोली शहरातील आंबेडकर चौकात पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना प्रवास करणं मुश्किल झालंय। या ठिकाणी 1.5 ते 2 फूट पाणी साचलं असून त्या पाण्यातूनच नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करावा लागतोय। खरं तर या ठिकाणी झालेल्या मोरीचं काम व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होईल, जेणेकरून या ठिकाणी पाणी साठणार नाही आणि नागरिकांची गैरसोय देखील होणार नाही, अशी मागणी दापोलीकरांकडून केली जात होती। मात्र गेल्या काही वर्षापासून योग्य पद्धतीनं काम न झाल्यामुळे येथे पाणी साचण्याचं प्रमाण वाढलंय। दरवर्षी पावसात या ठिकाणी पाणी साचत असून दापोलीकरांना या साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावा लागत असल्याचं चित्र दिसतं। दापोली तालुक्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत। बाणतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे। दापोली तालुक्यातील ताडील कोंगळे येथे रस्त्यावर दरड कोसळली। टाळसुरे येथे रविवारी रात्री अचानक एका घराला पाण्यानं वेढा दिल्यानं घरातील सदस्य अडकून पडले होते। त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला यश आलंय। 2-3 दिवसापासून दापोली तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मौजे टाळसुरे येथील मेडिकल कॉलेज बस स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या करमरकर कुटुंबाच्या घराजवळ पाणी भरलं। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं याची दखल घेऊन एकाच घरात राहणाऱ्या 2 कुटुंबातील मयुरेश देवीदास करमरकर वय 37, देवीदास गणपत करमरकर वय 74, प्रमिला देवीदास करमरकर वय 60, अजित नारायण जोशी 72, अश्विनी अनुप जोशी वय 35, अनय अनुप जोशी वय 6 या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। यावेळी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता आज सोमवारी सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला। रविवारी नद्या नाले दुथडी भरून वाहत होते। बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने तसेच काही ठिकाणी गावामधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच पूर्व दक्षता म्हणून आज सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला।
रायगडात मुसळधार पाऊस कोसळला। यामध्ये काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहत होत्या। किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं। यामध्ये पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले। अनेक पर्यटक रायगडावर असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठमोठाले पाण्याचे लोंढे वाहू लागले। त्यामुळे येथे अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले। मात्र सुदैवाने ते या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रायगड जिल्ह्याला काल रविवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता। त्या अनुषंगानं आज रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अलिबाग मुरुड तालुक्यातील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। दापोली मतदारसंघात उबाटा गटाला मोठं खिंडार पडलं असून राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासक नेतृत्वावर आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत उबाटा गटातील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी तालुका सहसचिव मध्यवर्ती कार्यकारिणी मुंबई खेर्डी विभाग प्रमुख संजोग शेडगे, दापोली युवासेना तालुका अधिकारी नागेश शेडगे, युवासेना कुडावळे विभाग अधिकारी मुकेश नांदे तसेच इतर पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी दापोली मंडणगड खेड विभाग संपर्क प्रमुख सुधीर भाऊ कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान मुख्यमंत्री यांच्या सक्षम नेतृत्वात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने शिवसेनेला अधिक बळकट करूया असं आवाहन सर्वांना केलं। तसेच प्रवेश करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचं पक्षात मनपूर्वक स्वागत करून सर्वांचं अभिनंदन केलं आणि पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जामगे ग्रामस्थ मुंबई, पुणे, ठाणे या संस्थेच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठाणे येथे संपन्न झाला। या सोहळ्याला दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या हातून देशहिताचं कार्य घडो अशी सदिच्छा व्यक्त केली। खेड शहरातील बजम-ए-इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 1 जुलै 2024 रोजी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत लुबना सिकंदर बेबल हिची GS पदी निवड करण्यात आली। अध्यक्ष म्हणून शबनूर अल्ताफ कुडुपकर तर विरोधी पक्षनेतेपदी सानिया इरफान मुकादम हिची निवड करण्यात आली। निवडणूक केंद्राध्यक्षाची जबाबदारी रुबिना मुबिन कळवईकर मॅडम यांनी पार पाडली। उपक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागानं खूप मेहनत घेतली। त्यांना सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळालं। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।